सह्याद्रीच्या वेड्यात एक तळवट अंतरलं होतं. त्यावर येळापूर गाव ऐटीत बसला होता. गाव दरीपासून निघालेलं शिवार डोंगराला भिडलं होतं. त्यात भाताची पिकं पिवळी पडली होती. भातानं भरलेली तवरी सुगीची वाट पाहत होती. सर्वत्र कष्टाची फुलं डोलत होती. आश्विन महिना होता. थंडीनं वाऱ्याचा पदर धरला होता आणि ती दोघं रानात थैमान घालीत होती. शेजारचा हिरवा डोंगर अधिकच हिरवा दिसत होता, पण रानपाखरांचं मन तिथं लागत नव्हतं. त्यांनी येळापूरच्या शिवारात तळ दिला होता. ती सर्व किलबिलाट करत होती. सुगी जवळ आली म्हणून दूर दूरचे भिकारी त्या खोऱ्यात येत होते. डबरी डोंबारी, घिसाडी, दरवेशी, माकडवाले यांची रीग लागली होती. आपापले पेटारे घेऊन सापवाले, तुरेवाले वावरत होते. दुपार टळून गेली होती. इनामदारांचा चाकर अमीन मळ्यात राखण करीत होता. त्याला आळस आला होता. तो समोरच्या डोंगराकडं एकटक पाहत होता. त्या डोंगरानं आपलं डोकं ढगात खुपसलं होतं. अमीनची नजर डोंगरावरनं उतरत नव्हती. भव्यता त्याला भुरळ घालीत होती. इतक्यात इनामदारांच्या माळावर डोंबाऱ्याचा एक मोठा तांडा आला. माणसं, गाढवं, डुकरं, कुत्री, कोंबडी यांनी कालवा केला. गाढवावरची ओझी उतरली आणि पालं उभी राहिली. त्या ओसाड माळावर एक नवी दुनिया उतरली. अमीन एकदम भानावर आला आणि ढेंगा टाकीत माळावर गेला. त्याला पाहून डोंबारी दचकले. कुत्री भडकून भुंकू लागली. त्यामुळं अमीनही भडकला. ही इनामदाराची जागा आपल्या बापाची समजून तुम्ही छावणी ठोकली? याचं नाव काय? अमीननं सर्वांना उद्देशून सवाल केला. एका पालाकडे बोट दाखवीत सर्व डोंबारी एकाच सुरात म्हणाले, ते बिलवरीला विचारा. अमीन दारात येताच बिलवरी हसत बाहेर आली. पान खाऊन तिच्या रेखीव ओटांना काजही चढली होती. डोळे सुंदर होते नि नजरेत तरलता होती. तिच्या नाकात चमकणारी फुली तिच्या नजरेशी स्पर्धा करीत होती. तिचा रंग गव्हासारखा होता. छाती रुंद होती आणि तिचे उरोज पदराआड दडत नव्हते. पाठीवर रुळणारे केस खाली पोटऱ्या कुरवाळीत होते. त्यामुळे तिच्यावर नजरच ठरत नव्हती. तिने अमीनकडे पाहिलं. अमीनचे भान हरपले. काय बोलावे याची त्याला भ्रांत पडली. तो कावराबावरा झाला आणि बिलवरी खुदकन हसली. तिच्या भोवती डोंबऱ्यांनी गर्दी केली होती. त्यात शेंडीवाले, दाढीवाले, मिशा पिळून आकडे केलेले, तुळतुळीत डोकीचे, भुरभुरीत झिपरे, निलंगोटी लावलेले, जक्क म्हातारे अशी कित्येक माणसं होती. त्यांच्या घोळक्यात बिलवरी अप्रतिम दिसत होती. अमीनच्या पराधीन आत्म्याला ती देवासारखी वाटली. त्याच्या अतृप्त काळजात एक कळ जिवंत झाली. माझं नाव बिलवरी. मी आपली जमात घेऊन सुगी करायला आले आहे. मी परवानगी काढली नाही, परंतु या ओसाड माळाचं नशीब उघडलं आहे, असं म्हणून ती मोहक हसली. तिच्या हसण्याचा आवाज अलगुजासारखा निघाला आणि अमीन बाहेरला गेला. तो विचार करून म्हणाला, पण सरकार, मी स्वतः त्यांची भेट घेईन. तुम्ही काळजी करू नका. ती पाठीवरचा पदर पुढं ओढीत म्हणाली. अमीन काहीच न बोलता परतला. बिलवरी 20 वर्षाची होती. तिच्या तारुण्याची कमान चढत होती. त्याला रूपाची जोड मिळाली होती. तिच्या कंठात मधुरता आणि पायात जादू होती. कित्येकांना तिने वेड लावले होते. तिचा तमाशा म्हटलं की लोक चेकाळत. कित्येक तिच्यासाठी झुरणी लागले होते. परंतु ती अचल होती. 200 माणसांची करती होती. तिच्या छायेत ती गरीब जमात जगत होती. काही मातब्बर तिला वाडे बांधून द्यायला तयार होते. काहींनी इनामी जमिनीची बक्षीसपत्र तयार ठेवली होती. पण बिलवरी त्या मोहाला बळी पडत नव्हती. ती वाऱ्याप्रमाणे त्यांच्याजवळ येऊन दूर जात होती. तिला पाहून दगडासारखा अमीन वितळला होता. त्याच्या डोळ्यांपुढं बिलवरी गिरक्या घेत होती. बिलवरी भाग्यवान, गुणवान आहे आणि आपण लाचार आहोत याची त्याला खंत वाटत होती. अमीन गरीब होता. लहानपणीच त्याचे आई बाप मेले होते. तो अंगपिंडानं घनगंभीर होता. नाकी डोळी तरतरीत होता. तो 25 वर्ष इनामदारांचं अन्न खात होता. अंगात रेड्याचं बळ नि उरात वाघाची हिंमत घेऊन धण्याची सेवा करीत होता. त्याला आपताचा एकही तंतू नव्हता. इनामदार हाच आपलं सर्वस्व असं समजून तो त्याच्याबरोबर सावलीसारखा हिंडत होता. धनी असला की तोही हसत असे. धनी चिडला की तोही चिडत असे. आपल्या मातब्बर मालकासाठी त्याने कित्येक कलागती काढल्या होत्या. 5 पन्नासांशी झुंज दिली होती.
त्यामुळे इनामदाराऐवजी अमीनचाच गावावर दरारा बसला होता. तो फार कमी बोले, फारसा हसतही नसे. तो अबोल बसून फक्त ऐकून घे नि गाठीला बांधून ठेवे. मालक नसला की मग बोले. बोलताना दूरवर पाहून हळूच बोले, पण हसत बोले. अमीन एखाद्या माणसाळलेल्या वाघासारखा त्या वाड्यात वावरत असे. त्याचा मालक त्या खोऱ्यात भयंकर माणूस म्हणून ओळखला जात होता. त्याच्या पुढे ताटमान करून चालणे गुन्हा होता. मुजरा न करणाऱ्याला क्षमा केली जात नसे. त्याच्या 2 बायका वाड्यात नांदत होत्या. त्याचा तिसरा वाडा म्हणजे एक गुहाच होती. तिथं सुंदर चेहरे, तरुण देह यात तो जगत होता. बेबंद होऊन वयाची 40शी दारूत बुडवीत होता. नि त्या चिरेबंदी वाड्यात वाघासारखा गरजत होता. सूर्य मावतीची वाट चालत होता. वाऱ्यानं दिशा बदलली होती. झाडांच्या सावल्यांनी अंग टाकलं होतं. अमीन बिलवरीचा विचार करीत होता. इनामदार मळ्यात आला. त्याला पाहताच अमीन उठला. माळावरची पालं पाहताच इनामदाराला राग आला. तो समोर पाहत म्हणाला, अमीन, ही पालं कोणाची? डोंबऱ्याची सरकार, अमीन उत्तरला. कुणाला विचारलं त्यांनी? इनामदार म्हणाला. जाऊन त्यांच्या पुढाऱ्याला घेऊन ये. अमीन गेला. बिलवरी व तिचा बाप यांना तो घेऊन आला. बिलवरी हसतच आली. तिला पाहून इनामदार चकित झाला. थोड्या वेळापूर्वी आलेली चीड विरघळून तो शांत झाला. परवानगी न घेता मी माळावर उतरले. क्षमा करा. मी सुगी कराय आले आहे. सुगी सरली की आम्ही जाऊ, अगदी नम्रपणे बिलवरी म्हणाली. पदरात आपला देह लपेटून घेत ती पुन्हा हसली. तिची ती मोहक हालचाल इनामदारांच्या वर्मी बोचली. तिनं त्या उग्र माणसाचं अस्तित्व भुईसपाट केलं. तो उदार होऊन म्हणाला, काही हरकत नाही, खुशाल राहा. नाव काय तुझं? माझं नाव बिलवरी. माझा तमाशाही आहे, ती अदबीनं म्हणाली. अरे वा, छान. मग तमाशा कधी दाखवणार? हर्षभरीत होऊन इनामदारानं विचारलं. आणि बिलवरी आपली चपळ नजर भरकन त्याच्याकडे वळवीत म्हणाली, सांगाल तेव्हा, मी सांगाल त्या ठिकाणी. मग आजच आमच्या वाड्यात. असं म्हणून स्वारी उठली आणि गावाकडे गेली. बिलवरीनं अमीनला विचारलं, तुमचं नाव काय? माझं नाव अमीन. अमीन? आश्चर्यानं चकित झाल्यासारखं करी ती म्हणाली, मी तमाशाला येण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे या. तुम्ही येईपर्यंत मी थांबेन. तिच्या त्या सुंदर डोळ्यात आपुलकीचा भाव भरला आणि अमीनचं मन त्यात बुडून गडप झालं. निम्मी रात्र झाली होती. विलासराव इनामदारांचा चिरेबंदी वाडा बिलवरीच्या पायातील नुपुरांनी निनादत होता. पल्लेदार आवाज वातावरणाची कत्तल करीत होता. बिलवरी तलवारीप्रमाणे तळपत होती. इनामदारांची मित्रमंडळी भान हरपली होती. वाड्याचा दरवाजा बंद होता. नादिष्ट गावकरी बंद दारापुढे बसून ऐकत होते. बारकी पोरं दाराच्या फटीतून आत पाहत होती आणि इनामदाराला ईरसाल शिव्या देत होती. तमाशा रंगात आला होता. बिलवरीनं वरच्या सप्तकात एक लावणी सुरू केली होती. मी नार असे लाजरी, माझ्या वेणीचा गोंडाबाई कोल्हापुरी. कडवत उठताच ती झेप घेत होती. निळा रेशमी पदर फराऱ्याप्रमाणे डोकीवर धरून धनुष्याच्या कमानीप्रमाणे लवत होती. त्यावेळी शीड उभारलेले तारू सागरावर आरूढ व्हावे तशी ती दिसत होती. दौलतमंद प्रेक्षकांच्या भावनांचा कडेलोट होत होता. ते रुपयांच्या मुठी उधळून आपला हर्ष व्यक्त करीत होते. अमीन काळवंडला होता. तो कोपऱ्यात बसून बावरला होता. त्याला त्याच्या लाचारीची जाणीव झाली होती. हे सर्व लोक थोर आहेत, आपण मात्र गरीब आहोत. आपण बिलवरीला काहीच देऊ शकत नाही. नव्हे, आपण आनंदही व्यक्त करू शकत नाही. आपण यांचे गुलाम आहोत, असे वाटून तो भुई टोकरीत होता. तमाशा संपला. बिलवरीनं घाम पुसला. साजाची आवराआवर केली. तेव्हा इनामदार म्हणाला, आमचं समाधान झालं नाही, परत उद्या येईन की. असं म्हणून बिलवरी अमीनकडे वळून म्हणाली, चला, मला घरी पोचवा. दुबळेपणाच्या जाणीवेनं खचलेला अमीन एकदम उठला. दिवसताच पेटाऱ्यातून नाग उठावा तसा तो उभा राहिला. अंगावरून गाडी गेलेल्या सर्पाप्रमाणे इनामदाराचं मन चरफडलं. बिलवरीची अमीनशी सलगी त्याला आवडली नाही. तो कडवट सुरात म्हणाला, बिलवरी, अमीन आमचा चाकर आहे. इनामदारांच्या या शब्दांनी अमीनवर निखाऱ्यांचा वर्षाव केला. त्याचं हृदय विदीर्ण झालं. बिलवरी पुढं मालकानं आपला मुद्दाम अपमान केला असं वाटून त्याचं मेलेलं मन एकदम उठून बसलं. चाकर या शब्दानं घातलेला घाव पेलून ते सरळ झालं. एखाद्या वाघाच्या वर्मी बाण बसावा आणि तो तसाच घेऊन त्या वाघानं
गिरीकंदरात फिरावं. तद्वत इनामदारांचा बोल उरात घेऊन अमीन अंधारात शिरला. गाव दरीपाशी येताच बिलवरी अमीनला म्हणाली, सरकारांनी तुमचा अपमान केला. एवढ्या मोठ्या माणसानं असं बोलणं बरं नाही. तेही एक बरंच झालं. अमीन दग्ध सुरात म्हणाला, मी गरीब आहे, मला कुणी नाही. जन्मभर मी त्या वाड्यात आहे, पण आज वाईट घडलं. माणूस धनानं मोठा असून चालत नाही, तो मनानेही मोठा असावा. छान, ती चटकन म्हणाली. तुम्ही फारच शहाणे आहात. गरिबालाही मन असतं हे कोणीच विसरू नये. बोलत बोलत ती दोघं पाराजवळ आली. बिलवरी म्हणाली, मी उद्याही वाड्यात जाणार आहे. मला न्यायला तुम्हीच आलं पाहिजे. मी वाट पाहीन. शिवारात सुगीची हातगाई सुरू होती. अमीन रोज बिलवरीकडे जाऊन बसत होता. त्यांचा परिचय वाढत होता. एखाद्या दिवशी अमीनला उशीर झाला की बिलवरी बावरत होती. आपण त्याची वाट का पाहतो याचं नवल वाटून मनात हसत होती. अमीननं यावं, बोलावं, हसावं असं तिला वाटत होतं आणि अमीन न चुकता येत होता. एके दिवशी चावडीपुढे बिलवरीनं तमाशा केला. तेव्हा गावाला बरं वाटलं, पण इनामदाराला राग आला. बिलवरी कित्येक वेळा वाड्यात येऊन गेली होती, परंतु त्याचा आत्मा संतुष्ट झाला नव्हता. अमीन रोज तिच्याकडे जाऊन बसतो असं सुभानाकडून त्याला समजलं होतं. त्यामुळे त्याचा मत्सर वाढला होता. अमीनवर त्यानं करडी कमान धरली होती. तो बैचेन होऊन बिलवरीचा विचार करीत होता. तिची कला, रूप, जवानी सारं एकाच दमात घेऊन टाकावं असं त्याला वाटत होतं. बिलवरीच्या गोड वर्तनानं आणि मालकाच्या कटू बोलानं अमीनच्या मनाला पीळ पडत होता. अपमानाच्या कानशीत त्याच्या मनावरचा दुबळा गंज घासून निघत होता. तो अधिकच अबोल होऊन विचार करीत होता. बिलवरीच्या मनाचा त्याला अंत लागत नव्हता. तो एका घोर संघर्षात सापडला होता आणि काठ टाकून नाग मोकळा व्हावा तसा तो रिकामा होत होता. एका सकाळीच इनामदारानं सुभाणाला पाठवून बिलवरीला बोलवून घेतली. ती आली तेव्हा दग्ध स्वरात तो म्हणाला, बिलवरी, तुझ्या तमाशावर मी फिदा आहे. तू या वाड्यात कित्येकदा येऊन जातेस. मग त्यात काय नवल सरकार? बिलवरी मध्येच म्हणाली. नवल आहे तर? इनामदार शांतपणे म्हणाला, या वाड्यात कित्येक दगड विरघळले आहेत, परंतु हे तूप वितळत नाही. असा चमत्कार पूर्वी कधीच घडला नव्हता. मी खरं सांगू, तू एक धुंदी आहेस. मला बाई समजलं नाही हं. डोळ्यांची उघडझाप जलद करीत ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात रोखून पाहत इनामदार बोलू लागला. तसं कसं होईल? आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत आहोत. हे डोळे, हे हसरे ओठ आणि हा देह. आलं लक्षात. ती चटकन म्हणाली, मला भलतीच गळ घालू नका. मुळासकट ऊस खाऊ नये. त्या मुळातच ऊसाचा आत्मा असतो. तो तिच्या चेहऱ्यावरचा भाव टिपून घेत म्हणाला, तो आत्माच आम्हाला हवा आहे. त्यासाठी जी किंमत पडेल ती आम्ही आनंदानं देऊ. त्याच्या या काव्यानं बिलवरी गंभीर झाली. तिच्या स्वराला किंचित धार चढली. कपाळावर आटी चमकून विरली. पण क्षणात चेहऱ्यावर हसू फुलवीत ती म्हणाली, माझी कला मागा, तिचा आत्मा मागू नका. त्याची किंमत करता येणार नाही. किमतीनं विकला जाणारा आत्मा हा आत्माच नसतो. असं म्हणू नको. आपल्या स्वरातील प्रखरता सौम्य करीत इनामदार म्हणाला, तुझा देहच कलामय आहे. त्यानेच मला या थराला आणून ठेवलं आहे. तुझ्या कलेचा ज्यात उगम आहे तेच आम्ही मागतो आहोत. त्यात गैर काय? गैर नाही कसं? ती खणखणीत शब्दात म्हणाली. पानपोईवर पाणी मिळतं म्हणून का माणसानं मेघाची किंमत करावी? या बोलाने इनामदाराचा सारा अहंकार डासून गेला. ती अशी हाती येणार नाही याबद्दल त्याची खात्री झाली. ती तूप नसून पोलाद आहे. या पोलादाला निखाऱ्याच्या राशीतच लोटलं पाहिजे. असा विचार करून तो एकदम हसला आणि म्हणाला, तू शहाणी आहेस. मी तुझी परीक्षा घेतली. आज रात्री तमाशा करायचा आहे. माझी काही मित्रमंडळी येणार आहेत, तेव्हा घडी बरी आहे. तमाशाला यायचं कबूल करून बिलवरी पालात आली. अमीन आला होता. त्याला पाहताच तिला धीर आला. काही वेळ ती बोलली नाही. नंतर हळूच म्हणाली, तुमच्या मालकाची नियत ढळली आहे. मी त्याची शेत सजवावी अशी त्याची इच्छा आहे. आज तो तसं बोलला. तो वाडा म्हणजे वाघाची घळ आहे, अमीन म्हणाला. त्या गळीत नाचून अजून तू सलामत आहेस म्हणजे नशीबवान आहेस. परंतु आता तो वाघ मला एखाद्या दिवशी गिळून टाकेल. ती वैतागून दबक्या सुरात म्हणाली. आणि आजच मला पुन्हा त्या वाड्यात तमाशाला जावं लागणार आहे. त्यावर अमीन हसला व म्हणाला, तू एकटी त्या वाड्यात जाऊ नको. मला वाटतं आजची रात वैऱ्याची ठरणार. ती खिन्न होऊन म्हणाली, उगीच घाबरू नको, मी आहे तिथं, अमीन म्हणाला. तेव्हा बिलवरीचा आत्मा निर्भय झाला.
ती रात्रीच्या तमाशाच्या तयारीला लागली. परंतु येळापुरातून तिचं मन उठलं होतं. रात्री वाड्यात तमाशा सुरू होता. मधल्या चौकात 50-60 माणसं बसली होती. ती सारी दारू पिऊन जिंकली होती. इनामदार कावरा-बावरा दिसत होता. त्यामुळे बिलवरीचं काहीच थरारलं होतं. ती अमीनकडे पाहत होती. अमीन एका खांबाला टेकून सावध बसला होता. बिलवरी बेचैन होती. तिच्या मनाची अस्वस्थता सारखी वाढत होती. अखेर तिनं तमाशा संपवला आणि घुंगरं सोडण्यासाठी ती बसली. तशी पुढची माणसं एकदम उठली. रेटारेटी वाढली आणि बाहेर जाणाऱ्यांनी बिलवरीची माणसं रेटीत बाहेर काढली. इनामदारानं बिलवरीला सांगितलं, हे लोक दारूनं पागल झाले आहेत, तू थांब. पण ती अमीनच्या पाठीमागं गेली. अमीन उठला तसा इनामदार ओरडला, सुभाण्या, अमीनला बाहेर काढून दरवाजा बंद कर. तसा सुभाण्या पुढे धावला. अमीननं एकाच दणक्यात त्याला खाली पाडला. तो लगेच बिलवरीला घेऊन दाराकडे निघाला. परंतु बाहेर गेलेले लोक परतले. अमीननं कुऱ्हाड ठोकली. झपाट्यानं आपली वाट करून तो एका गल्लीत शिरला. अमीनला ठार मारा, इनामदार ओरडला आणि सर्व लोक अमीनवर तुटून पडले. अंगावर येणारी माणसं मारीत मारीत अमीन मागं सरकत होता. त्याच्या आडून बिलवरी मागं सरकत होती. अरुंद गल्लीतून अमीन पाठ न फिरवता लढत होता. त्याची कुऱ्हाड अंगावर येणाऱ्यांच्या हाडावर टक्कर घेऊनच परत हवेत उडत होती. लागोपाठ माणसं पडत होती. अमीनच्या दणक्यानं त्यांची दारू उतरून त्यांना देवाची आठवण होत होती. गाव दरीपर्यंत अमीननं सर्वांचा दम उखडून टाकला आणि बिलवरीला घेऊन जवळच्या डोंगरात शिरून बेपत्ता झाला. अमीन मारला गेला नाही, तो बिलवरीला घेऊन गेला हे ऐकून इनामदार पिसाट झाला. त्यानं बंदुकीत काडतुसं टाकली. दिवट्या पेटवल्या. अधिक माणसं बरोबर घेतली आणि डोंबऱ्यांची पालं वेढली. सर्वत्र झडती घेतली. मग बिलवरीच्या बापाला अटक केली. सर्व डोंबऱ्यांना तो म्हणाला, बिलवरी आणि अमीन यांना हजर करा. तोपर्यंत हा म्हातारा वाड्यात कैद राहील. हे सांगून तो गावात आला. इनामदार गावाकडे गेल्यावर माळ शांत झाला. कुत्र्यांची दंगल हळूहळू मुकी झाली. चंद्र उगवून वर आला. सारा प्रदेश उजाळला. दुधासारखं चांदणं वर्षू लागलं. सृष्टीला रुपेरी रंगाचा मुलामा चढला. सर्वत्र निशब्दता पसरली. अमीन आणि बिलवरी डोंगरावर एक उंच जागी बसली होती. बिलवरीनं हळूच बाजूला पाहिलं. जवळच अमीन बसला होता. लगेच तिच्या डोळ्यांपुढे गल्लीतील अमीन उभा राहिला. त्याची कुऱ्हाड, चपळता, हिंमत, बळ हे सारं आठवून ती भारावली आणि त्याच्याकडे सरकली आणि भावनावश झाली. महापूर येताच नदी मर्यादा सोडते तशी तिची अवस्था झाली. भावनांचा महापूर येऊन तिनं मर्यादा सोडली आणि अमीनला हृदयाशी कवटाळून धरले. त्याचे हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली, माझ्या पायात वीज आहे तर या हातात वीज आहे. या हातांवरून जगातील सारी श्रीमंती ओवाळून टाकावी. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर चांदण्या लुकलुकत होत्या. त्या दिवसापासून ती दोघं त्या डोंगरात राहत होती. रात्री पालात जाऊन मिळेल ते खाऊन परत येत होती. या दरम्यान अमीनचा कायापालट झाला होता. त्याच्या वटलेल्या मनाला नात्यांची फांदी फुटली होती. त्याला मायेचा मुगर आला होता. सुंदर बिलवरी त्याच्यावर मायेचा वर्षाव करीत होती. तिनं त्याची आप्तांची उणीव भरून काढली होती. रात्रीचा भर ओसरत होता. अमीन जागाच होता. तो गंभीर होऊन येळापूरकडे पाहत होता. बिलवरीही जागी होती. कसला विचार करता, तिने विचारले. उद्याचा, अमीन म्हणाला. तू देवासारखी आलीस, मला पदरात घेतलंस. आता तू गेलीस म्हणजे मी एकटाच. शिवाय आता येळापूरही मला अंतरलं. येळापूर अंतरलं तरी मी अंतर देणार नाही, बिलवरी गंभीर होऊन म्हणाली. मी देवासारखे आले, पण आता जाताना हा देव गाढवावर लादून घेऊन जाणार आहे. असं म्हणून ती एकाएकी हसली. तिच्या शब्दांनी त्याला स्वर्गात नेले आणि ती पुढे म्हणाली, बाप वाड्यात डांबला आहे, तो सुटला की आपण जाऊ. तसा अमीन उठला. बिलवरीला घेऊन तळवाटाला गेला. पालाजवळ येताच म्हणाला, तू पाला मोडून गाढवं लादून तयारच, मी बाबाला घेऊन येतो. असं म्हणून तो गावाकडे चालू लागला. तेव्हा बिलवरी घाबरली. जरा जपून, बंदूक आहे त्याच्याकडे, ती ओरडली. तसा अमीन थांबला. तोच पुन्हा तिचे शब्द चरफडत त्याच्याकडे आले. तुम्ही येईपर्यंत मी जाणार नाही. आणि हे शब्द हृदयात घेऊनच अमीन वाड्यापुढे येऊन दाखल झाला. त्यानं हाक दिली, सुभाण्या, दार उघड. अमीनच्या हाकेनं वाडा दणाणला. अखेर आला शरण, असं म्हणत सुभाण्यानं दार उघडलं. ए हुबाला, सकाळी येऊन पाय धर, पळ. अमीन, थांब. अमीनच्या हाकेनं जागा झालेला इनामदार चौकटीत येऊन गुरकला. तो चेव येऊन पुन्हा ओरडला, बिलवरी कुठे आहे? आपल्या घरात. अमीन भितरून उतरला.
नी इनामदार धावला. त्यानं गपकन अमीनला मिठी मारली. लगेचच अमीननं आपली शक्ती एकवटली. अंगाला बिलगलेला इनामदार भरकन उचलून डोकीवर घेतला आणि तसाच एका खोपावर फेकला. खांबावर आदळून पडलेल्या इनामदारानं कसलीच हालचाल केली नाही. अमीन परत फिरला आणि त्यानं सुभाणाला एकाच लातेनं खाली पाडला. तेव्हा सुभाणानं प्रसंग हेरला. तो खाली पडूनच म्हणाला, "ए गाड्या, जीव मारायची भानगड करू न ग. काम सांग बरं." बिलवरीचा म्हातारा पाटकुळी घेऊन चल. अमीननं त्याला काम सांगितलं आणि सुभाण्या तयार झाला. तोच इनामदार विवळला, "सुभाण्या, लेका मला मारलं की." "आता मला काही सांगू नका," सुभाण्या म्हणाला. "आधी बिलवरीचं बिराड पोचवून येतो." असं म्हणून त्यानं तो म्हातारा पाठीवर घेऊन माळजवळ केला. बापाला पाहून बिलवरीला आनंद झाला. तो सुभाण्याच्या पाठीवरून आलेला पाहून ती हसली. तिनं पालं मोडून गाढवं लादली होती. लगेच तिनं निघण्याची सूचना केली. बिलवरीचा तांडा पूर्वेकडे तोंड करून निघाला होता. माणसं, गाढवं, डुकरं यांनी मार्ग भरला होता. त्यांचं अस्थिर जीवन गतिमान झालं होतं. अमीन एका गाढवावर बसला होता. आपलं पागोटं कपाळावर ठेवून तो ऐटीत निघाला होता. बिलवरी बसलेलं गाढव त्याच्या बाजूनं चालत होतं. ती अमीनकडे पाहून गालात हसत होती. पूर्वेला प्रकाश जागा झाला होता. तो ढगांचे कोट पाडून बिलवरीकडे येत होता. पहाटेचा दिव्य लालिमा बिलवरीच्या डोळ्यात एकरूप होत होता आणि एका गाढवावर लादलेल्या कुऱ्हाड्यात कोंबडा बाग देत होता. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.